6 o'clock झालेले आहेत. आपण आपला स्टार्ट करूया. हा, चला. ओके, आता डायरेक्टली मी प्रेझेंटेशन मध्ये जाते. ओके, चला आता आपल्या लेसनला सुरुवात करूया. हा, जरा असं थोडस लक्ष घाला. आपण लास्ट लेक्चर मध्ये बराचसा टॉपिक कव्हर केलेला आहे, कळलं? आणि मी आता तुम्हाला वाचायला पण सांगितलं होतं. हा, तर सगळ्यांनी थोडस आधी वाचायचं, म्हणजे ते समजतं. आता डायरेक्टली आपण आपल्या टॉपिक कडे वळणार आहोत. तर आजचा मला असं वाटतं होमवर्क पण मी तुम्हाला भरपूर दिला होता. आता आपण लास्ट लेक्चर मध्ये एक तर मुख्य म्हणजे मॅटर म्हणजे काय, आणि मॅटरचे टाईप आणि मॅटरच्या स्टेजेस असं आपण सगळं शिकलेलो आहोत. तर आता त्याच्यातनं त्यांच्यामध्ये म्हणजे बॉन्डिंग कसं असतं आणि कंपाऊंड काय आहे, मिक्सचर काय आहे, इलेमेंट काय आहे, हे सगळं तुम्हाला अगदी छानपैकी समजलं. आता त्यातला पहिला भाग जो आहे तो आहे आपला टाइप्स ऑफ इलेमेंट. आता इलेमेंट काय आहे, तर हे तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय की इलेमेंट काय असतो. द पार्टिकल किंवा द सबस्टन्स ऑक्युपाय द स्पेस विच हॅज मास. जे मॅटर साठी तुम्हाला सांगितलंय तेच तुमचं इलेमेंट असणार आहे. समजतंय? आपको लास्ट लेक्चर में बहुत ऐसा जानकारी दी थी मैंने. तो इलेमेंट क्या होता है, मैटर क्या होता है, कंपाउंड क्या होता है, मिक्सचर क्या होता है, ये सब अलग अलग चीज है, लेकिन उनका जो डेफिनेशन बोलेंगे, उनका जो रिलेशन बोलेंगे एक दूसरे के साथ, वो क्या है, ये पूरा डिस्क्रिप्शन मैंने लास्ट लेक्चर में आपको बताया था. तो अभी हर एक का अलग अलग टाइप रहता है. तो टाइप क्या होते हैं ये आज हम देखेंगे. ओके, टाइप्स ऑफ एलिमेंट्स. बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एलिमेंट्स काय असतात, एलिमेंट्स कशाला म्हणायचं. तर जे तुमचं मॅटर आहे त्यालाच आपण एलिमेंट्स म्हणून ओळखू शकतो. मग जशा मॅटरच्या तुमच्या स्टेजेस आहेत की सॉलिड, लिक्विड आणि गॅस, सेम एलिमेंटचे पण तुमचे तशा स्टेजेस असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आणि मग त्याच्यावरनं सॉलिड, लिक्विड आणि गॅस ह्यांना एलिमेंट मध्ये त्यांनी एक वेगळ्या क्रायटेरियामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे जे क्रायटेरिया त्यांनी फॉलो केलेले आहेत त्यालाच त्यांनी काय नाव दिलेलं आहे, टाइप्स ऑफ एलिमेंट्स. आता शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक त्यांनी छानसा एक्सपेरिमेंट दिलेला आहे बघा, की फॉलोविंग द ऑब्जेक्ट्स. काय दिलेलं आहे, नेल दिलेला आहे. नेल म्हणजे एक खिळा. कॉपर वायर दिलेली आहे, अल्युमिनियम वायर दिलेली आहे, पीस ऑफ कोल म्हणजे एक कोळशाचा तुकडा दिलेला आहे. आणि ह्या सगळ्या वस्तूंना काय करायला सांगितलंय त्यांनी, प्रॅक्टिकली तुम्हाला ट्राय करायला सांगितलंय की त्या कुठल्या तरी एखाद्या पदार्थावर जर आपण त्या रब केल्या तर त्या काय होणार आहेत, त्या शाईन होणार आहेत का, त्यांचं करोजन होणार आहे का, त्या तुटणार आहेत का, म्हणजे काय ऍक्च्युअली प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय चेंज दिसतोय तो तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, मग आता तोच टेबल तुम्हाला इथे कम्प्लीट करायचा आहे, की जे काही त्यांनी तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे ते तुम्हाला ह्या चार्ट मध्ये दाखवायचं आहे. मग आता पहिला ऑब्जेक्ट काय दिलेला आहे त्यांनी, आयन नेल. आयन नेल म्हणजे तुमचा लोखंडी खिळा. हा, आयन नेल यानी क्या, ये जो हम खिले बोलते हैं वही रहता है. हा, इन द सरफेस शाइनिंग, यस और नो. आयन नेल को हमने अगर रब किया तो क्या होगा, उसका सरफेस है तो शाइन करने लगेगा. अगर उसको थोड़ा सा गंज लग गया, क्या बोलेंगे उसको, रस्टिंग हो गया, तो उसको निकालने के बाद वो शाइन करेगा. समझ में आया? अगर उसको हैमरिंग किया, उसको बहुत जोर से दबाया तो क्या होगा, वो उसका शेप चेंज हो जाएगा. सेकेंड थिंग ये कॉपर वायर. कॉपर वायर क्या है, आपको तो सबको मालूम है, इलेक्ट्रिक करंट जो पास हो रहा है वो किसके थ्रू हो रहा है,
कॉपर वायर के थ्रू हो रहा है। मतलब कॉपर मेटल है लेकिन उसका वो वायर जैसा हम निकाल सकते हैं, बना सकते हैं। हैमरिंग किया तो उसका शेप भी चेंज हो सकता है। थर्ड वन अल्यूमिनियम वायर, सेम कॉपर में वायर में जो आपको चेंज मिला वही सेम चेंज आपको अल्यूमिनियम वायर में मिलेगा। और कोल पीस क्या है? कोल पीस मतलब बोलेंगे तो एक ऐसा क्रिस्टल शेप आपको एक सब्सटेंस मिलेगा, उसको ऐसा एक दूसरे के ऊपर रब कर दिया तो क्या होगा? वो बिल्कुल शाइन नहीं करेगा। और सेकेंड थिंग है, उसको हैमर किया तो क्या उसका पाउडर में कन्वर्ट हो जाएगा। मतलब ऊपर वाले तीनों को छोड़ के वो लास्ट वाला जो कोल है वो आपको अलग प्रॉपर्टी दिखाता है। समझ में आया? तो इसको देख के हम एलिमेंट को कैसे अलग अलग टाइप में कन्वर्ट करेंगे। तो पहला टाइप है तो बोलेंगे उसको मेटल्स। एंड जो कॉपर वाला जो कोल वाला जो प्रॉपर्टी दिखाता है उसको हम बोलेंगे नॉन मेटल। समझ में आया? तो थोड़ा सा देख लो एक बार। द ऑब्जेक्ट इन द अबव एक्टिविटी आर मेड ऑफ द एलिमेंट्स आयन। देखो आपको सब दिया है। आयन बोलेंगे तो उसका सिंबल क्या है? Fe। कॉपर बोलेंगे तो उसका सिंबल Cu। अल्यूमिनियम बोलेंगे तो उसका सिंबल Al। एंड कार्बन बोलेंगे तो उसका सिंबल C। आपको मालूम है 100%, लेकिन फिर भी दिया है। समझ में आया? तो आपको आना ही चाहिए, अगर नहीं मालूम तो अभी लर्न कर लो। Fill the following table on the basis of the observations obtained on during the above two tests on the each of the object। मतलब ये हमने जो प्रैक्टिकली डेमो देख लिया, अगर समझो हमने घर पे कर लिया, आपने सबके घर में नेल तो होगा, कॉपर वायर तो होगी, अल्यूमिनियम का इधर पीस होगा, नहीं तो बर्तन होगा, उसको दबा के देख लो मम्मी क्या चिल्लाएगी। ये सब आपको है प्रॅक्टिकली करना है तो यू कॅन डू इट। ओके। हा, आता बघा त्याच्या तुम्हाला हे दिलेले आहेत खाली प्रॉपर्टीज तुमच्या राइट साइडला दिलेत बघा। एलिमेंट्स हॅव्हिंग शायनी सरफेस। हाँ, ऊपर वाले वो आयन वाला नेल है, कॉपर वाला वायर है, अल्यूमिनियम वाला वायर है, उनको क्या है? शाइनी सरफेस है। एलिमेंट दैट फ्लैटन ऑन हैमरिंग, ऑल दीज थ्री एलिमेंट्स फ्लैटन होते हैं। एलिमेंट्स विद द डल सरफेस, ओनली वन एग्जाम्पल है कोल। और एलिमेंट्स दैट ब्रेक ऑन हैमरिंग, ओनली वन सब्सटेंस कोल। समझ में आया? तो वो जो टूटता है उसका अलग क्राइटेरिया है, जिसका जो शाइन करता है उसका अलग क्या क्राइटेरिया है। तो वो क्राइटेरिया क्या है, उसको कौन से टाइप में हम डाल देते हैं, ये अभी हम स्टडी करेंगे। You notice that elements has different physical properties like luster, paleness, malleability, brittleness। आता याचा प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला सांगते बघा, की लस्टर म्हणजे काय करतात? ते चकाकतात, शाईन करतात थोडक्यात। म्हणजेच ते अल्युमिनियम, कॉपर, गोल्ड, सिल्वर, जे जे तुम्हाला सगळे जे मेटल्स माहिती आहेत ते सगळे काय करतायत? शाईन करतायत। म्हणजे त्यांची मेन प्रॉपर्टी काय झाली? मेटल्स आर लस्टर। देन पेलनेस म्हणजे थोडक्यात काय आहे? त्यांना असा पत्रा बनू शकतो त्याचा, त्याची वायर बनवू शकतो। नंतर त्याला म्हणजे म्हणजे थोडक्यात सांगायचं हॅमरने ठोकल्यानंतर दे कॅन चेंज देअर शेप। समजलं? हा। ब्रिटलनेस म्हणजे थोडक्यात ते कठीण असतात। आता पोलचं एक्झाम्पल घेतलं तर तो काय आहे? सॉफ्ट आहे। हॅमरिंग केल्याबरोबर त्याचं काय झालं? क्रिस्टल कन्वर्ट इंटू पावडर। पण मेटलमध्ये झालं का ते तसं? आयर्नचा नेल झाला का पावडर मध्ये कन्वर्ट? कॉपर वायर पावडर मध्ये कन्वर्ट झाली का? नाही झाली। याचा अर्थ काय आहे? त्यांच्याकडे कठीणपणा आहे। म्हणजेच थोडक्यात हे जे त्याच्या फिजिकल ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावरनं त्यांचं एक नाव ठेवलं गेलं आणि ते नाव आहे त्यांचं मेटल्स। आणि मग तुम्हाला त्याच्याकडनं क्लासिफिकेशन मध्ये म्हणजे सांगितलं जातं की मेटल्स आर लस्टर, पेलनेस, ब्रिटलनेस, हे सगळं ते मेटलच्या प्रॉपर्टीज म्हणून काउंट केल्या जातात। इन अर्ली टाइम्स एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इंटू मेटल्स अँड नॉन मेटल्स। आता जे कठीण नाहीत, जे शाईन करत नाहीत, जे सॉफ्ट आहेत, ते सगळे कशामध्ये येणार आहेत? opposite of the metal than non-metals. Got it? After invention of some few new elements, a new type metalloid is discovered.
आता मेटल्स तुम्हाला समजले, नॉन मेटल्स तुम्हाला समजले, कम्प्लीट अपोजिट असणारे नॉन मेटल्स झाले. आता त्याच्यानंतर मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्या दोन्ही प्रॉपर्टीज तुम्हाला एका कुठल्या तरी ज्या म्हणजे सबस्टन्स मध्ये सापडतात, त्या सबस्टन्सचं नाव काय दिलेलं आहे? मेटॉलॉइड. क्लिअर झालं सगळ्यांना? मेटॉलॉइड इज द सबस्टन्स which shows the properties of metals and non-metals. समजलं? The properties of metals as well as the property of non-metals. The detailed study of this type of element will be in chapter metals and non-metals. Next chapter आपला आहे की नाही 7th chapter, तो तुमचा लेसनचं नावच आहे मेटल्स आणि नॉन मेटल्स, आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण मेटल्स आणि नॉन मेटल्स काय असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्यांचं म्हणजे कशाला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये कोण कोण येतं, सगळा डीप स्टडी करणार आहोत. त्यामुळे आज फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? बेसिक त्याचं स्ट्रक्चर, की एलिमेंट्स हॅव टू टाइप्स. फर्स्ट वन इज नोन ॲज मेटल्स अँड सेकंड वन इज नोन ॲज नॉन मेटल्स. And third one is metalloid, which shows properties metals as well as non metals. क्लिअर झालं सगळ्यांना? त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत टाइप्स ऑफ कंपाऊंड. बघा, तुम्ही अगदी इनसाइड द ऍटम पासून ते इलेमेंट, मेटल, कंपाऊंड, मिक्सचर सगळं शिकत आलात. आता तेच तुम्ही थोडस डीपली जाता. तर एक काम करायचं आहे, आता आपण इलेमेंटच्या टाइप्स झाले, तर ते नोटबुक मध्ये तुमच्या माहितीसाठी पहिला टाइप काय आहे इलेमेंटचा ते लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर आता आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ कंपाऊंड. तुमच्या हाताखालून गेलं की तुम्हाला जास्त लक्षात राहतं. आता त्याच्यासाठी पण एक ट्राय दिस म्हणून तुम्हाला एक हे दिलेलं आहे बघा, काय एक्सपेरिमेंट दिलेला आहे. खूप छान असतं. आता आम्ही हे ना जेव्हा फिजिकली असतं तेव्हा मस्तपैकी तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवतो. म्हणजे काय असतं, मुलांना जे ऍक्टिव्हिटी म्हणतो ना आपण, त्या जास्त लक्षात राहतात. आता साधं सिंपल दिलेलं आहे बघा, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपल स्टँड अँड बर्नर, जे डायग्राम मध्ये दिलेलं आहे ते. हा, आता त्याच्यामध्ये काय काय घेतलेले आहेत बघा, केमिकल्स. कॅम्फर म्हणजे कापूर घेतलाय, वॉशिंग सोडा म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे आपलं डिटर्जंट पावडर, त्याच्यानंतर ब्ल्यू विट्रॉल म्हणजे तो एक केमिकल आहे, शुगर घेतले, ग्लुकोज घेतलंय आणि युरिया घेतलेला आहे. आता ह्या प्रत्येकाचं काय करायचं आहे ते बघा. तो स्टँड घेतलेला आहे, त्याच्या खाली एक बर्नर आहे, बर्नरची फ्लेम आहे ती कुठे आहे? त्या बिकरच्या खाली आहे, कळलं? आणि मग बिकरमध्ये एक एक वस्तू ठेवायची आहे, सगळे ऍट अ टाइम नाही. प्रत्येकाचा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे की आफ्टर हिटिंग त्याच्यामध्ये काय तुम्हाला चेंजेस दिसतात, ते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचे आहेत, आणि मग त्याच्यावरनं तुम्ही कंपाऊंडचे टाईप तुम्ही सांगायचे असतात. समजतंय? आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॅम्फर म्हणजे कापूर. नुसता आपण हवेत ठेवून दिला तरी कालांतराने तो इव्हॅपोरेट झालेला असतो. तर आफ्टर हिटिंग काय होणार आहे? कम्प्लीट तो इव्हॅपोरेट होऊन जाणार आहे. त्याचं नावच दिलेलं आहे बघा, इव्हॅपोरेटिंग डिश. आणि त्या डिश मध्ये कापूर ठेवलेला आहे आणि हिटिंग प्रोसिजर स्टार्ट केलेली आहे. आफ्टर सम टाइम काय होत असतं, ते कॅम्फर आहे ते मेल्ट होईल आणि निघून पण जाईल, उडून पण जाईल. त्याच्यानंतर दुसरा काय, दुसरं वॉशिंग सोडा समजा घेतला आपण, त्याला ठेवलं तर काय होईल, जेव्हा त्यांच्यामध्ये इव्हॅपोरेशन होत असतं तेव्हा त्यांचा मॉइश्चर जो पार्ट असतो तो त्यांचा निघून जातो, आणि जो रेसिड्यू शिल्लक राहतो किंवा काही पार्ट शिल्लक राहतो तो त्यांचा कार्बनच्या रूपामध्ये शिल्लक राहतो. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये वस्तू करपतात बघा, जळल्या जातात. मग ते काय आहे सगळ्यात महत्वाचं, की प्रत्येक वस्तूमध्ये तुमचा कार्बन हा घटक असतो. कार्बन हा एक म्हणजे महत्वाचा एलिमेंट आहे आणि तो असतो. त्यामुळे अगदी साधं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, की तुम्ही कागद पेटवलात तर कागदाचं काय होतंय, 1-2 मिनिटांमध्ये तो कागद भरकन पेटतो, पण काळी ऐश शिल्लक राहते की नाही. लाकूड पेटवलं, काळी म्हणजे एक ग्रे कलरची पावडर शिल्लक राहते की नाही. म्हणजे काहीतरी तुमचं काय होतं, शिल्लक राहतं. समजतंय? मग आता ते जे शिल्लक राहतं त्याच्यावरून काय केलेलं आहे, त्यांनी टाइप्स दिलेले आहेत. समजतंय? आता हे सगळं आपण प्रॅक्टिकली करतो. आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. यू सॉ इन द अबव ऍक्टिव्हिटी दॅट ऑन हिटिंग स्ट्रॉंगली सम कंपाऊंड गिव्स रेसिड्यू. रेसिड्यू म्हणजे काही पार्ट त्याचा शिल्लक राहतो त्या बिकर मध्ये. समजलं सगळ्यांना? जो शिल्लक राहतो त्या पार्टला काय म्हणायचं? रेसिड्यू. while others do not give any residue or give a blackish residue. समजलं?
आता मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही म्हणजे कधी चूल बघितली असेल, तर लाकूड जाळल्यानंतर खाली जी ऍशच्या रूपाने म्हणजे पावडर राहते की नाही, ती तुमची काय झाला, रेसिड्यू झाला. समजतंय? आता साखर आहे, त्याला कधी तुम्ही मेल्ट करण्याचा प्रयत्न केलात का हीट देऊन? त्याच्यामध्ये काळा ब्लॅकिश पार्ट शिल्लक राहतो, जसा तुमच्या कागदामध्ये राहतो. म्हणजेच काय होतं तिथे, त्याचा जो पार्ट राहतो तो रेसिड्यू आहे आणि तो ब्लॅकिश कलरचा आहे. म्हणजे त्या रेसिड्यूचे वेगवेगळे कलर मिळतात. म्हणजे जसा तुमचा पदार्थ असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे रेसिड्यू मिळत असतात. द ब्लॅक रेसिड्यू इज मेनली मेड अप ऑफ कार्बन. समजलं सगळ्यांना? अगदी सहज, म्हणजे फ्लेम मध्ये पण सांगते बघा. तुम्ही गॅस बर्नरवर बघितलं तर तुम्हाला फ्लेम ब्ल्यू कलरची दिसते, आणि ब्ल्यू कलरची फ्लेम याचा अर्थ असतं तिच्यामध्ये स्ट्रॉंग हीट असते, त्यामुळे तिथे तुम्हाला कार्बन दिसत नाही. पण तुम्ही जर स्टोवचा बर्नर घेतलात किंवा कॅन्डल घेतलात तर त्यांची फ्लेम तुम्हाला येलो दिसते बघा, आणि त्या फ्लेमवर जर तुम्ही हात पकडलात तुमचा तर तुमचा हात काळा होतो. याचा अर्थ काय आहे, तिथे कार्बन तयार होते. समजलं? म्हणजे ब्लॅक कलर इज प्रेझेन्स ऑफ कार्बन. समजलं सगळ्यांना? मोर एव्हर वेन सच कंपाऊंड्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन एअर combine with oxygen to form some gaseous substance. In case their combustion is not complete, black colored carbon remains behind as the residue. These compounds are called as organic compounds or carbon compounds. Clear झालं सगळ्यांना? की ज्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला काळा रेसिड्यू शिल्लक राहिलेला दिसतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, एक तर त्याला कार्बन कंपाऊंड म्हणायचं किंवा त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचं. बघा परत एकदा रिपीट करते कि जो जो चीजें हम ऐसा कंबूशन करते हैं, स्ट्रॉन्ग हीट करते हैं और उसके बाद उसका कंबूशन हो जाने के बाद ब्लॅक रेसिड्यू म्हणजे शिल्लक राहतो, तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा कार्बन कंपाऊंड. क्लिअर होते सगळ्यांना? थोडक्यात काय आहे, प्लांट्स अँड अॅनिमल्स पासून जे काही आपण मिळवतो ते सगळं तुमचं काय असणार आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे. समजलं? कारण कार्बन आणि हायड्रोजन हे आपल्या प्लांट्स आणि अॅनिमल्सचे दोन मेन महत्वाचे घटक आहेत. त्यालाच आपण काय म्हणतोय, हायड्रोकार्बन. क्लिअर होत आहे? फॉर एक्झाम्पल मटेरियल्स लाईक कार्बोहायड्रेट्स. बघा कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बन, कॉम्बिनेशन ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स. फॉर एक्झाम्पल पेट्रोल अँड कुकिंग गॅस आर मेड अप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. क्लिअर झालं सगळ्यांना? लक्षात ठेवायचंय, तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, गिव्ह 2 एक्झाम्पल्स. समजलं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असणार आहे, आफ्टर कंबुशन black colored remains in behind as a residue. These compounds are called as carbon compounds. For example, carbohydrates, proteins, hydrocarbons, etc. Second thing बघा, the camphor, sugar, glucose and urea used in the above activity are organic compounds. On the other hand, the compounds that decompose on strong heating to leave residue behind inorganic compounds. म्हणजेच बघा, आता दुसरं एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे की इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता त्यांच्यामध्ये काहीतरी एक असा म्हणजे व्हाईटिश पार्ट, त्यांचा जो असेल तो कलर, त्या कलरचा खाली एक तळाला कुठेतरी काहीतरी पदार्थ शिल्लक राहतो, त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते बघा. अगदी सिंपल आहे की घरामध्ये तुम्ही जर मीठ घेतलं आणि त्या मीठला जर तुम्ही उष्णता दिलीत तर पहिलं काय होतं, त्याच्यामध्ये असणारं जे पाणी आहे, मॉइश्चर आहे, ते सगळं वाफेच्या रूपाने निघून जाणार, आणि सगळं मॉइश्चर त्याचं निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईटिश पार्ट शिल्लक राहतो. कळतंय? तो ब्लॅक होत नाही, त्याची पावडर होते. व्हाईटिश पार्टच्या म्हणजे जो काही तुमचा शिल्लक राहणार आहे तो व्हाईटिश रेसिड्यू असणार आहे. क्लिअर होते सगळ्यांना? हा, म्हणजेच थोडक्यात काय आहे की इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला ब्लॅकिश रेसिड्यू किंवा ब्लॅकिश पार्ट काहीही दिसत नाही. समजतंय? हा, आता लक्षात ठेवायचं आहे, साखर जरी पांढरी असली तरी तिच्यामध्ये कार्बन आहे, कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे चहा करपतो आणि आपलं सगळं पातेलं भांड काळं होतं. समजतंय? हा, किंवा ट्राय करून बघा,
एका बिकरमध्ये थोडंसं साखर घ्यायची. बेकर नाही, आपल्याकडे घरात बिकर नसतो. पातेल्यात साखर घ्यायची आणि तिला जस्ट हीट करायचं. थोड्या वेळाने तिच्यामधनं असं लिक्विड म्हणजे मेल्ट होते ती, आणि थोड्या वेळाने तिच्यामधनं वेपर्स निघून ती ब्लॅकिश होते. आणि सेकंड पातेल्यामध्ये काय करायचं, थोडंसं कॉमन सॉल्ट आपल्या घरात भाजीत घालायचा, मीठ घ्यायचा आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून बघायचा. लगेच करायचे नाहीत, मम्मीच्या समोर केलात तर करायचा, नाही तर करायचा नाही. समजलं? प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे केअरफुली घ्यायचं असतं. बी सेफ. समजलं? थोडक्यात सांगायचं का आहे मला, की तुमचे कंपाऊंड्सचे 2 टाईप आहेत मेन. पहिला एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत, जे तुम्हाला प्लांट्स आणि अॅनिमल पासून मिळालेले असतात. समजलं? आणि दुसरे तुमचा जो टाईप आहे त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि ते सगळे केमिकल्स आहेत. ते सगळे आर्टिफिशियल आहेत, मॅनमेड आहेत. समजलं? कारण आता कॉमन सॉल्ट म्हणजे मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की सोडियम आणि क्लोरीन यांचं केमिकली रिॲक्शन होते आणि सोडियम क्लोराईड तयार होत आहे. म्हणजेच काय झालं, हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे तुमचं हे केमिकल कंपाऊंड असतात. समजलं? ते आर्टिफिशियल असतात किंवा मॅनमेड असतात, लक्षात ठेवायचं. आणि त्यांचा रेसिड्यू तुम्हाला त्यांचा म्हणजे थोडक्यात व्हाईटिश पार्ट मध्ये वगैरे मिळत असतो. आता दुसरे बरेचसे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. कॉमन सॉल्ट, सोडा, रस्ट, ब्लू विट्रॉल, लाईमस्टोन, हे सगळे जरी माहिती नसले तरी लक्षात ठेवायचे आहेत. दीज आर नोन ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. अंडरस्टूड? In addition, there is one more type of the compounds, namely complex compound. And again, there is a third type known as complex compound. The name shows complex is थोडासा डिफिकल्ट, इझी नाहीये. म्हणजे आता आपण अगदी सहज बोलत होतो, इझिली म्हणजे डिफाईन केलं होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड काय आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय. पण हे कॉम्प्लेक्स जे आहेत ते त्यांच्या नावाप्रमाणे थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत, थोडेसे समजायला तुम्हाला अवघड आहेत. आणि ते काय आहे ते बघा आता. The molecules of compounds have a complex structure formed by many atoms, and in the center of the structure metal atoms also included. बघा, याच्यामध्ये पहिला एक लक्षात ठेवायचंय सिक्वेन्सली की ते 2 किंवा 3, 4 असे वेगवेगळे ऍटम एकत्र येऊन तयार झालेला असतो, फर्स्ट थिंग. आणि त्याच्यामध्ये प्लस मेटल्स पण असतात. म्हणजेच हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत हे अगदी म्हणजे केमिकल रिॲक्शन स्ट्रॉंगली होते, आणि ती पण ऍटम्स आणि मेटल्स यांच्यामध्ये होते, आणि तयार होणारा तो एक पदार्थ आहे, त्याला नाव दिलेलं आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता याच्यामध्ये मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगते बघा, की तुम्हाला जेव्हा व्हिटॅमिन्स दिले जातात तेव्हा तुम्हाला बी कॉम्प्लेक्स दिले जातात बघा. बरेच वेळेला तुम्हाला जेव्हा म्हणजे टॉनिक म्हणून दिलं जातं की तुम्हाला सप्लिमेंटरी औषध मेडिसिन दिलं जातं की भूक वाढण्यासाठी किंवा तुमची तब्येत सुधारण्यासाठी, तर बऱ्याच वेळेला त्याच्यावर लिहिलेलं असतं बी कॉम्प्लेक्स. समजलं? सगळ्यांना आलं लक्षात? याचा अर्थ हे जे आहेत हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत की ज्यांच्यामध्ये मेटल आहे. समजलं? आता बघा मेटलची नावं काय काय दिलेली आहेत बघा, किंवा कोणते कोणते मेटल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता फर्स्ट वन काय आहे, द मोलेक्युल्स ऑफ द कंपाऊंड हॅव कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म बाय मेनी ॲटम्स अँड देअर सेंटर मेटल इज प्रेझेंट. क्लोरोफिल दॅट कंटेन्स मॅग्नेशियम. म्हणजे आता हे तुम्हाला क्वेश्चन बघा लक्षात घ्या. क्लोरोफिल, त्याला मॅच द पेअर येईल, त्याला फिल इन द ब्लँक साठी येईल, किंवा त्याला ट्रू ऑर फॉल्स साठी येऊ शकतं, किंवा ऑडमॅन आउट साठी येऊ शकतं. म्हणजे काय आहे, कशासाठी तुम्हाला ते यूज केलं जातं. क्लोरोफिल दॅट कंटेन्स मॅग्नेशियम. मॅग्नेशियम इज द मेटल. हिमोग्लोबिन दॅट कंटेन्स आयर्न. बघा, म्हणजे क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम असतं, हिमोग्लोबिन मध्ये आयर्न असतं, सायनोबॅलन मध्ये B12 विटॅमिन असतं, आणि ते त्याच्यामध्ये मेटल कोणता असतो तर कोबाल्ट असतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड लक्षात ठेवताना त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे मेटल्स आहेत ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं? तुम्हाला 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. एक पहिलं क्लोरोफिल, दुसरं हिमोग्लोबिन, आणि तिसरं सायनोबॅलाइन. त्यालाच नाव दिलेलं आहे विटॅमिन B12.
व्हेरियस atoms in the molecules of compounds are joined by chemical bonds. आता हे तुम्हाला सांगितलं लास्ट अगदी आपला हे ह्या लेसनचा पहिला टॉपिक होता तो आपला होता स्टेजेस ऑफ द मॅटर. आणि त्या स्टेजेस ऑफ मॅटर मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं काय की सॉलिड, लिक्विड आणि गॅस त्यांचे जे ऍटम्स आहेत ते किती जवळ असतात, किती लांब असतात, किती दूर असतात. तर ते जे आहे त्यांच्यामध्येच तेच त्यालाच बॉन्ड्स म्हणायचं. आणि मग त्यांच्यामध्ये कसं बॉन्डिंग केलं जातं किंवा त्यांच्यामध्ये कशी रिएक्शन होते समजतंय. आता ही रिएक्शन होते ही तुमची केमिकल रिएक्शन असते म्हणून त्याला केमिकल बॉन्ड म्हणायचं. आता टाइप्स ऑफ द मिक्सचर बघा काय काय शिकलो आपण. टाइप्स ऑफ द इलेमेंट्स किती आहेत. टाइप्स ऑफ इलेमेंट तुम्ही जरा बघूया तुम्हाला किती समजतंय. ऐकायला येतं सगळ्यांना. कोबाल्ट हा एक हे याचं मेटलचं नाव आहे कोबाल्ट. त्याचं सिम्बॉल आहे CO. येस. आता हे सांगा मला इलेमेंटचे टाइप सांगा जरा लिहून द्या बघू द्या किती आहे समजलं तुम्हाला. रेसिड्यू मीन्स सॉलिड पार्ट. जो रिमेनिंग पार्ट आहे ना सॉलिड रिमेनिंग पार्ट इज नोन एज द रेसिड्यू. समजलं. आता मी तुम्हाला सांगते बघा की सपोज आपण एक खडू घेतला आणि त्याची पावडर बनवली. एक सिंपल एक्झाम्पल देते हा तुम्हाला समजण्यासाठी. तर खडूची पावडर म्हणजे चॉक पावडर घेतली आपण आणि तिला जर मी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केली, मिक्स केली आणि तिला थोडा वेळ स्टर होऊन दिलं म्हणजे थांबवलं तर सगळे पार्टिकल काय पाण्यामध्ये विरघळत नाही. काही पार्टिकल तुमचे म्हणजे शिल्लक राहतात बघा आणि ते बेसला येऊन थांबतात बघा. तर तो बेसला राहणारा जो सॉलिड पार्ट असतो त्याला काय म्हणणार आहात तुम्ही. रेसिड्यू. क्लिअर झालं सगळ्यांना. हा मला हे सांगा ब्लॅक पार्ट जो असतो त्याला ब्लॅक रेसिड्यू म्हणायचं पण तो ब्लॅक रेसिड्यू नाही तो कार्बन आहे त्याला रेसिड्यू म्हणायचं नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये तुमचा ब्लॅक पार्ट शिल्लक राहतो समजतंय आणि मग तो कार्बन असतो. आणि तुमचा जो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये जो तुमचा बेसला पार्ट शिल्लक राहतो त्याला ऍक्च्युली तुम्ही रेसिड्यू म्हणायचं आहे. हे हळूहळू तुम्हाला समजणार आहे पण आता सध्या तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. कंपाऊंड्सचे टाईप किती आहेत, इलेमेंटचे टाईप किती आहेत आणि काय आहेत. आता मला लिहून द्या जरा टाइप्स ऑफ इलेमेंट्स किती आहेत. स्टार्ट टायपिंग. नुसतं ऐकायचं काम नाही करायचं. 5 नाहीत. टाइप्स ऑफ इलेमेंट्स ओनली 3. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स. हा नावं पण लिहायला शिका. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ कंपाऊंड. बोला टाइप्स ऑफ कंपाऊंड किती आहेत. 3 शिकवले मी आता. नावं सांगण्याचा प्रयत्न करा बघूया. बघा आत्ताच्या आत्ता ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक आणि दुसरा अजूनही राहिला ना. ऑर्गॅनिक एक टाइप झाला, इनऑर्गॅनिक दुसरा टाइप झाला, तिसरा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. जस्ट आता मी तुम्हाला शिकवत होती की कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आणि मग त्याच्यामध्ये काय आहे त्याचा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे की एक तर ते 3-4 म्हणजे व्हेरियस ऍटम्स एकत्र येऊन तयार होतं. आणि दुसरं सेकंड त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे की त्याच्यामध्ये मेटल प्रेझेंट असतो. समजतंय. हा चला आता आपण पुन्हा आपल्या टॉपिक कडे वळूया. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला मिक्सचर. आता मिक्सचर काय आहे. आता तुम्हाला मिक्सचर म्हटल्यानंतर सगळ्यांना चिवडा डोळ्यासमोर आला पाहिजे किंवा भेळ डोळ्यासमोर आली पाहिजे. समजतंय. हा आता त्याच्यामध्ये मी मिक्सचरची आज वेगळी उदाहरणं शिकवणार आहे. म्हणजे सिंपल तुम्हाला मिक्सचरचं मी एक टेक्निक सांगितलं होतं की जे फक्त मिक्स होतात आणि ज्याला आपण वेगळं करू शकतो किंवा त्यांचे प्रॉपर्टीज तुमच्या मिक्स झाल्यानंतर पण चेंज होत नाहीत. त्यांचं स्वतःचं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ते मेंटेन ठेवून असतात. हे एक तुमची सिंपल मिक्सचरची डेफिनेशन. पण आता आपण जे काय आज शिकणार आहोत ते तुमचे मिक्सचर
घरात लिक्विड, सॉलिड, गॅसेस या फॉर्म मध्ये असणार आहेत. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, एअर इज द मिक्सचर. मग आता एअर मध्ये तुम्हाला माहितीये काय असतं, नायट्रोजन असतं, ऑक्सिजन असतं, अदर गॅसेस असतात, कार्बन असतो, आणि आता आपण पोल्युशन मध्ये CO2 पण त्याच्यामध्ये मोस्ट क्वांटिटी मध्ये ऍड करतोय. म्हणजे एवढे सगळे गॅसेस त्याच्यामध्ये असतात आणि तरीही त्याला आपण मिक्सचर म्हणतोय. समजते? आणि ते आपण काय अशा आपण वेगळे करू शकत नाही. क्लिअर होतं सगळ्यांना? हा. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मिक्सचरचं एक उदाहरण दिलं होतं, मिल्क. आणि मग त्याच्यामध्ये काय काय असतं तेही मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे जे दोन एक्झाम्पल आहेत, हे दोन एक्झाम्पल तुम्हाला आज बरंच काही शिकवणार आहेत. त्यामुळे मिक्सचर आणि त्याची ही दोन एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. क्लिअर सगळ्यांना? आता बघा, टेक 3 beakers, टेक अ लिटिल सँड अँड वॉटर इन द फर्स्ट beaker, टेक सम क्रिस्टल ऑफ ब्ल्यू विट्रॉल अँड वॉटर इन द सेकंड beaker, टेक सम ब्ल्यू विट्रॉल अँड सँड इन द थर्ड beaker, स्टर द मटेरियल इन ऑल these beakers अँड ऑब्झर्व. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय त्यांनी, लक्षात घ्या. पहिलं काय सांगितलं, लिटिल सँड म्हणजे सॉलिड झालं, वॉटर म्हणजे काय झालं, लिक्विड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सॉलिड आणि लिक्विड त्यांना एकत्र करायचं आहे. आता मला सांगा, वाळूमध्ये पाणी मिक्स केलं तर ते डिझॉल्व्ह होणार आहे का वाळू? म्हणजे ते सेपरेट तुम्हाला दोन लेअर दिसणार आहेत ना. समजते सगळ्यांना? यू कॅन सी टू लेयर्स ऑफ द टू सबस्टन्स. वन इज सँड अँड अदर इज वॉटर. अंडरस्टूड? ते एकमेकांमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, ते त्यांचं त्यांचं स्वतःच वेगळा लेअर दाखवत आहे. सेकंड काय सांगितलेलं आहे, क्रिस्टल ऑफ ब्ल्यू विट्रॉल अँड वॉटर. आता ब्ल्यू विट्रॉल म्हणजे तुम्हाला समजणार नाही, पण असा कॉपर सल्फेटचे जे क्रिस्टल्स किंवा खडावाला आपला मीठ असतो की नाही, त्या टाईपचे ब्ल्यू कलरचे क्रिस्टल्स असतात आणि त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं की ते काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. आणि त्याचा जो ब्ल्यू कलर आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि ते एक असं मिश्रण असणार आहे की तुम्हाला, आपण पाण्यामध्ये कलर किंवा शाईचा ड्रॉप टाकल्यावर कसा कलर येतो, त्याप्रमाणे तुम्हाला तो कलर दिसणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, क्रिस्टल्स आर डिझॉल्व इन वॉटर बट सॉलिड सँड इज नॉट डिझॉल्व इन वॉटर. थर्ड बिकर काय आहे, ब्ल्यू विट्रॉल अँड सँड. आता बघा, ब्ल्यू विट्रॉल क्रिस्टल आहेत म्हणजे सॉलिड आहेत, सँड काय आहे, सॉलिड आहे. समजलं सगळ्यांना? आता ते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये क्रिस्टल्स डिझॉल्व्ह झाले, पण सँड मध्ये होणार आहेत का, नाही. म्हणजे त्यांचं काय असणार आहे, सेपरेट सेपरेट त्यांचं स्ट्रक्चर. ते मिक्स होणार आहेत, जसं मी तुम्हाला भेळीमध्ये सांगते की सगळ्या वस्तू मिक्स होतात, पण त्या स्वतःचं एक वेगळं वेगळं त्याचं स्ट्रक्चर आहे. सेम तुम्हाला ह्या 3 बिकर मध्ये तुम्हाला चित्र दिसणार आहे. पण त्याच्यातनं आता शिकवायचं काय आहे बघा, की फर्स्ट तुमची जी म्हणजे बिकर आहे त्याच्यामध्ये तुमचं काय असणार आहे, सॉलिड अँड लिक्विड. समजलं? सेकंड तुमचा बिकर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, सॉलिड अँड लिक्विड. अँड थर्ड तुमचा बिकर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, सॉलिड अँड सॉलिड. क्लिअर झालं सगळ्यांना? ते जे काही वेगळे होत आहेत किंवा एकमेकांची मिक्स होत आहेत, तर त्याचे जे काही लेअर तुम्हाला दिसणार आहेत, ते लेअर काय असणार आहेत, त्यांच्या फेज दाखवत आहेत. समजतंय? म्हणून त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी फेज. मग आता फेज काय बघा, द पार्ट ऑफ मॅटर हॅव्हिंग युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड ॲज फेज. क्लिअर झालं सगळ्यांना? म्हणजे थोडक्यात बेस्ट फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते, सँड आणि वॉटर घेतलं तर सँड कुठे असणार आहे, खाली तळाला असणार आहे, आणि वॉटर कुठे असणार आहे, वर असणार आहे. मग ते सँडचा जो लेअर आहे त्याला सँड फेज म्हणायचं आणि वॉटरचा जो लेअर आहे त्याला वॉटर फेज म्हणायचं. अजून मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल देते की ह्या बुक मधले तुम्हाला समजत नाहीये. आपण कोणतंही ऑइल घ्या आणि वॉटर घ्या, एका बाटलीमध्ये थोडंसं ऑइल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, त्याला म्हणजे मिक्स करायचं, शेक वेल करायचं, आणि थोडा वेळ त्या बाटलीला काय करायचं, साईडला ठेवून द्यायचं. काचेची बॉटल पाहिजे हा. थोडा वेळ म्हणजे सेटल झाल्यानंतर काय होत आहे, जे ऑइल आहे ते काय होत आहे, वर फ्लोट व्हायला लागतंय आणि खाली आहे ते वॉटर राहतं. समजतंय? म्हणजे त्याच्या त्या दोन फेज आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना? फेज काय असतं, की स्वतःची जी जागा आहे ती त्याची त्याची तो दाखवतोय, शो करतोय, त्याला म्हणायचं फेज. क्लिअर झालं सगळ्यांना? राईट द थर्ड कॉलम ऑफ द टेबल नंबर फेजेस सीन इन द बिकर्स. समजलं सगळ्यांना? तुमच्या फेजेस काय आहेत त्या येतील लिहिताना सगळ्यांना? हा. आता बघा, आता ह्या फेजेस झाल्या,
पण आता त्या फेजेसच्या पुढची स्टेज आहे की जेव्हा लिक्विड म्हणजे ऑइल आणि वॉटर जेव्हा मी मिक्स केलं तेव्हा ते कम्प्लीट एकमेकांमध्ये मिक्स झालं का, आणि होत असेल तर त्याला काय म्हणायचं आणि नसेल होत तर त्याला काय म्हणायचं, हे त्याचे दोन टाईप होत आहेत. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे ऑइल आणि वॉटर हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला दोन फेज सापडल्या, पण ते दोन फेज दाखवणारं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरला आपण काहीतरी एक नाव देणार आहोत आणि ते नाव काय आहे बघा. When all the components of the mixture from one phase is called as homogeneous mixture. क्लिअर झालं सगळ्यांना? हा, मग आता मला सांगा, ऑइल आणि वॉटर हे होमोजियस मिक्सचर असणार आहे का? थांबा. टाईप करा. नो. व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? हा, आणि दुसरं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं सँड अँड वॉटर. सँड अँड वॉटर काय असणार आहे? होमोजियस मिक्सचर असणार आहे का? नो. क्लिअर झालं सगळ्यांना? हा, आता दुसरं एक्झाम्पल समजा की सपोज मी तुम्हाला दिलं मीठ, ते पावडरचं घ्या खड्याचं घ्या, आणि मी तुम्हाला दिलं वॉटर आणि आपण शेक वेल करायचंय, काय होणार आहे? होमोजियस मिक्सचर असणार आहे का? येस. समजलं सगळ्यांना? अगदीच आपण नेहमी साखर घेतो, मीठ घेतो, तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या काय होणार आहेत? तुमच्या पाण्यामध्ये मिक्स होणार आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? होमोजिनियस मिक्सचर. क्लिअर झालं सगळ्यांना? आता फेजेस पण सगळ्यांना समजल्या, होमोजिनियस मिक्सचर पण सगळ्यांना समजलं. आता सेकंड त्याचा पार्ट राहिला heterogeneous mixture. When the components of the mixture are distributed into two layers or two more phases is called as heterogeneous mixture. मग आता मला सांगा, ऑइल आणि वॉटर होमोजिनियस नाही, मग ते कुठल्या टाईपचं असणार आहे? हेट्रोजिनियस. क्लिअर झालं सगळ्यांना? क्लिअर झालं सगळ्यांना? हा, आता एक तुम्हाला म्हणजे अगदी सगळ्यांना एक मस्त प्रश्न विचारते. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस सगळ्यांना क्लिअर झालं की होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, की जो एकच फेज दाखवतो त्याला म्हणायचं होमोजिनियस, आणि हेट्रोजिनियस म्हणजे काय, जो त्याचे दोन तीन स्टेजेस किंवा दोन तीन फेजेस दाखवतो त्याला म्हणणार तुम्ही हेट्रोजिनियस. आता मला तुम्ही एक उत्तर द्यायचं आहे, मिल्क कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार? मिल्क होमोजिनियस की हेट्रोजिनियस? मिल्क सगळ्यांना माहिती आहे, मिल्क इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मिक्सचर, पण त्या आता मिक्सचरचे आपण दोन टाईप शिकतोय, त्यामुळे मिल्क कशामध्ये येणार आहे? हा, सगळेजण करा, अजून टाईप करा सगळेजण. सगळेच्या सगळेजण काय म्हणतायत? होमोजिनियस. समजलं? आणि आता मी सांगते की हे हिट्रोजिनियस आहे. आता हे तुम्हाला नेक्स्ट मी टॉपिक शिकवेन ना तेव्हा कळणार आहे. तर तेवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीला लक्षात ठेवायचंय, कुठेतरी काहीतरी एक्सक्युजेस असतात, तसं तुमच्या ह्या मिल्क साठी थोडस एक्सक्यूज आहे. हा, मिल्क आणि आपलं ब्लड हे दिसताना तुम्हाला होमोजिनियस दिसतायत, पण ते हिट्रोजिनियस आहेत. समजलं? गिव्ह सायंटिफिक रिझन, याच्यामध्ये तुम्हाला नेहमी क्वेश्चन विचारला जातो आणि नेहमी तुम्ही कन्फ्युज होत असता. तर हे दोन जे वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत की मिल्क अँड ब्लड इज द मिक्सचर, बट इट इज हेट्रोजिनियस मिक्सचर. क्लिअर होत आहे? आणि तो टॉपिक तुमचा नंतर येणार आहे तेव्हा क्लिअर करते. फक्त मला तुमचं आता जाणून घ्यायचं होतं, कारण आम्हाला वर्गामध्ये सगळीच्या सगळी मुलं होमोजिनियसच सांगतात आणि तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये विचारलं जातं वाय मिल्क इज नोन ॲज किंवा कॉल्ड ॲज हेट्रोजिनियस मिक्सचर, आणि मग त्याचे तुम्हाला वेगवेगळे रिझन्स आहेत ते नेक्स्ट टाईप मध्ये मी देते, कारण आता सांगितलं तर कन्फ्युज व्हाल. समजलं सगळ्यांना काय काय आहे? आपण आता काय शिकलो? मिक्सचर, मिक्सचर मधलं फेज, आणि फेज मसाल्यानंतर तुम्हाला मिक्सचरचे दोन मेन टाईप. आता त्याच्यानंतर तुम्हाला पुढे बघा, ऑलवेज रिमेंबर मध्ये जो काय पार्ट दिलेला आहे तो तुमच्यासाठी आहे. आता काय आहे तो पण सांगते, चला. In the above activity, after stirring, the homogeneous mixture is formed in only one beaker. What is that? Homogeneous mixture.
all the particles of the solid that stay together, or are in the same container constitute a single phase. like एक्झाम्पल दिलंय हिप ऑफ स्टोन. हिप ऑफ स्टोन म्हणजे काय समजलं तुम्हाला? म्हणजे त्यांना सांगायचं आहे तुम्हाला की होमोजिनियस मिक्सचर. आता तुम्हाला जर क्वेश्चन विचारला किंवा तुम्हाला जर मॅच द पेअर मध्ये विचारलं किंवा ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारलं, हिप ऑफ स्टोन म्हणजे दगडांचा ढीग कशामध्ये येईल, त्याला कशामध्ये तुम्ही टाकाल. तर एक लक्षात ठेवायचं आहे, सेम टाईपचे जर तुमचे स्टोन्स असतील, म्हणजे तुमचं आपल्या घरामध्ये आपण कलरफुल कधी कधी डेकोरेटिव्ह स्टोन्स आणतो बघा, किंवा तुमच्या त्या मार्बल्स असतात खेळायच्या त्या, किंवा आपली रोड बनवणारी जी खडी असते छोटे छोटे बारीक क्रशर, त्या टाईपचं जर ढीग असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? होमोजिनियस मिक्सचर. समजतंय? आता मिक्सचर म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मिक्सचर किती टाईपचे आहेत? होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते शिकवणार आहेत आता सॉलिड सॉलिड, लिक्विड लिक्विड, सॉलिड लिक्विड, गॅस गॅस. तर मग त्यासाठी तुम्हाला हे नॉलेज असणं गरजेचं आहे की सेम टाईपचे जर तुमचे मेटल्स म्हणजे स्टोन्स असतील तर ते होमोजिनियस असणार आहे, पण त्याच्यामध्ये जर वाळू आणि मोठे दगड असे मिक्स असतील तर ते काय असणार आहे? तुमचं हेट्रोजिनियस असणार आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? A liquid substance along with all the soluble substance dissolve in it together in single phase. एक्झाम्पल आहे सी वॉटर. समजलं सगळ्यांना? सी वॉटर काय आहे तुमचं? होमोजिनियस. लिक्विड or all its drop present together in all the same container constitutes in single phase म्हणजे रेन ड्रॉप. क्लिअर होत आहे? हे सगळे तुम्हाला विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. आणि मला असं वाटतं आता आता सध्या तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न नाही येणार, पण हे नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं बट नॉट मिक्स विथ इच अदर कॉन्स्टिट्यूइंट सेपरेट फेज दॅट इज ऑइल अँड वॉटर. ऑल द गॅसेस प्रेझेंट टुगेदर कॉन्स्टिट्यूट इन सिंगल फेज दॅट इज एक्झाम्पल ऑफ एअर. क्लिअर झालं सगळ्यांना? पुढे बघा. आता ट्राय दिस मध्ये काय काय केलेलं आहे तुम्हाला? सोल्युशन. आता हे सगळं जे काही आपण बघतोय, बघूया, एकदा वाचून दाखवते. तुम्हाला ऍक्च्युली नाही येते, पण हे वाचून दाखवल्याशिवाय तुम्हाला खालच्या प्रश्नांची उत्तरं येणार नाहीये. टेक 3 बीकर्स, टेक 10 ग्रॅम ऑफ कॉमन सॉल्ट म्हणजे आपलं मीठ घ्यायचं आहे. दुसऱ्या बीकर मध्ये काय घ्यायचं आहे? डस्ट in second beaker and 10 ml milk in third beaker. Add 100 ml of water in all these 3 beakers and stir. Which of the mixture shows separate water phase? Place the 3 beakers in front of the vertically held paper and pass the laser beam. And beakers from the opposite side. Use the laser beam under the guidance of teacher. At the same time, observe what appears on the paper in front of the beaker. Also look at the beaker from the side. Arrange the filtration assemble using conical flask, funnel, filter. सगळं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एकदम साधं सांगते की समजा तुम्ही पाण्यामध्ये मीठ मिक्स केलं तर काय दिसणार आहे? एक तुमचं होमोजिनियस मिक्सचर दिसणार आहे. क्लिअर होतं? आणि त्याच्यातून तुम्ही समोरचं त्या काचेच्या भांड्यातनं समोरचं बघायला गेला तर तुम्हाला ते दिसणार आहे का? हा पहिला प्रश्न. दुसरं दिलेलं आहे दूध. दुधामध्ये तुम्हाला पार्टिकल्स दिसतायत का? आणि त्याच्यातनं तुम्ही पुढचं त्याच्या समोरची वस्तू बघायला गेलात तर तुम्हाला दिसते का? आणि तिसरं दिलेलं आहे डस्ट पार्टिकल. त्याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर जो काही त्याचा लिक्विड तयार झालेला आहे त्याच्यामधून तुम्हाला समोरचं दिसतं का? तर ह्या तिघांमधनंही तुम्हाला समोरचं काहीही दिसणार नाही, कारण ते ट्रान्सपरंट नाही. कळतंय? कारण त्यांच्यामध्ये जो काही छोटे पार्टिकल्स आहेत ते काय करतात? तुमचे जे रेज आहेत ते पास करत नाहीत, आणि ते रेज पास करत नाहीत म्हणून तुम्हाला समोरची वस्तू दिसत नाही. क्लिअर झालं सगळ्यांना? म्हणजे पाण्यातनं सगळं तुम्हाला क्लिअर दिसतं, पण हे जे तुमचे जे मिक्सचर आहेत त्याच्यामधून तुम्हाला दिसत नाही. मग आता जे हे सगळे मिक्सचर आहेत त्यांना एक अजून वेगळं नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे सोल्युशन. क्लिअर झालं सगळ्यांना? आता तुम्ही जे मिक्सचर वगैरे शिकत होता होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस, त्याच्या पुढची स्टेज आहे तुमची सोल्युशन. मग सोल्युशन काय आहे?
a homogeneous mixture of two or more substance is called as solution. होमोजिनियस क्लिअर झालंय सगळ्यांचं की सिंगल फेज मध्ये दिसणारं जे तुमचं मिक्सचर आहे त्याला तुम्ही होमोजिनियस म्हणता. मग आता हे जे होमोजिनियस मिक्सचर जे आहेत त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, सोल्युशन. क्लिअर झालं सगळ्यांना. त्यामुळे हे बुक मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे माहितीये, असं थेरॉटिकल किंवा पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे, पण आपण ते पॉइंट वाईज लक्षात ठेवायचं आहे. मग फर्स्ट तुमचं सोल्युशनची पहिली डेफिनेशन काय आली, होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्स इज नोन एज सोल्युशन. आणि त्याच्या खालचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे, सोल्युशन इज द होमोजिनियस मिक्सचर. समजलं. आणि मग त्याच्यानंतरचं थर्ड असणार आहे की होमोजिनियस मिक्सचर मीन्स वन सिंगल लेअर किंवा सिंगल फेज ऑफ सोल्युशन. क्लिअर झालं सगळ्यांना. हे तुम्ही तयार करायचं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ते आपोआप येतं. इन फर्स्ट बीकर in the above activity the homogeneous mixture of water and salt is formed. It is called as salt solution. कळलं सगळ्यांना. ज्याच्यापासून तयार झालं ते सोल्युशन. मग आता आपण सॉल्ट मिक्स केलं होतं म्हणून त्याला नाव दिलं सॉल्ट सोल्युशन. शुगरने तयार केलं तर आपण नाव काय देणार आहोत त्याला, शुगर सोल्युशन. क्लिअर झालं. that component of the solution which is present in the largest proportion of the called as solvent. आता बघा हा, म्हणजे डीप स्टडी करायचा आहे. पहिलं सोल्युशन. सोल्युशन इज इक्वल टू, तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या, सोल्युशन इज इक्वल टू सॉल्वंट प्लस सोल्यूट. काय असणार आहे, सोल्युशन इज इक्वल टू सॉल्वंट प्लस सोल्यूट. समजलं. म्हणजे सोल्युशन कशाने तयार होतं, सॉल्वंट आणि सोल्यूटनी तयार होतं. मग आता सॉल्वंट म्हणजे काय, हा मोठा प्रश्न आला तुमच्याकडे. समजते. मग आता सॉल्वंट कशाला म्हणायचं बघा, सोल्युशन मध्ये जो लार्जेस्ट पार्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, सॉल्वंट म्हणणार आहात. समजतंय. मग आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की सपोज मी एक चमचाभर साखर घेतली आणि मी एक ग्लासभर पाणी घेतलं आणि त्या साखरेला काय केलं, मी पाण्यामध्ये मिक्स केलं. तर तयार होणारा जो काही सबस्टन्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत सोल्युशन. समजते सगळ्यांना. हा. आता त्या सोल्युशन मध्ये आपण काही प्रपोर्शन मध्ये दोन गोष्टी मिक्स केलेल्या आहेत, शुगर प्लस वॉटर. क्लिअर होते सगळ्यांना. म्हणजेच तुमचं पहिलं मी तुम्हाला सांगते बघा, सोल्युशनची मी डेफिनेशन काय दिली तुम्हाला, होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर सबस्टन्स. समजलं. मग आता टू ऑर मोर सबस्टन्स मध्ये मी तुम्हाला शुगर सोल्युशन घेतलंय, म्हणजेच तुमच्या सोल्युशनच्या सॉल्वंट आणि सोल्यूट मध्ये काय येणार आहे, शुगर प्लस वॉटर येणार आहे. मग आता त्या शुगरला सॉल्वंट म्हणायचं की वॉटरला सॉल्वंट म्हणायचं ते तुम्ही मला सांगायचं आहे. आता परत एकदा मी रिपीट करते की लार्जेस्ट प्रपोर्शन इज कॉल्ड एज सॉल्वंट अँड लेस प्रपोर्शन इज कॉल्ड एज सोल्यूट. तर मला तुम्ही सांगायचं आहे, किती समजलं तुम्हाला ते मला चेक करायचं आहे. I have given sugar solution. Tell me which substance is known as solvent. Very good. So water is more quantity. So water is solvent and sugar is solute. Clear झालं सगळ्यांना. Yes, very good. Very nice. आणि हे जे आज समजलंय ते कुठेतरी लिहून ठेवा, कारण समजलेलं फक्त टेम्पररी असतं, त्याला ड्रिल होण्यासाठी तुमच्या हाताखालून जाणं खूप गरजेचं आहे. आता सेम एक्झाम्पल मी शुगर सोल्युशनच्या ऐवजी वॉटर सॉल्ट सोल्युशन देईन, की एक चमचा मीठ घ्यायचं, ग्लासभर पाणी घ्यायचं, मिक्स करायचं. जे जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, सॉल्वंट, आणि जे कमी क्वांटिटीमध्ये आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, सोल्यूट. आणि सॉल्वंट आणि सोल्यूट एकत्र करून जे मिश्रण तयार झालेलं आहे त्याला तुम्ही नाव देणार आहात सोल्युशन. आणि सोल्युशन म्हणजे काय, इट इज होमोजेनियस मिक्सचर. क्लिअर झालं सगळ्यांना. म्हणजे बऱ्याच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही त्याच्यावर वर्क करायचं आहे तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे. आता पुढची स्टेप बघा,
The process of forming of solution by mixing solutes in a solvent is called as dissolution. क्लिअर झालं सगळ्यांना? आपण डिझॉल्व्ह करणं असं म्हणत असतो बघा. म्हणजे साखर डिझॉल्व्ह होते, मीठ डिझॉल्व्ह होते. म्हणजेच थोडक्यात काय आहे की सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट मिक्स होण्याची जी प्रोसेस आहे त्याला तुम्ही नाव दिलेलं आहे डिझॉल्युशन. क्लिअर होतंय सगळ्यांना? म्हणजे ते एक डिझॉल्युशन, अजून एक नेक्स्ट स्टेप झाली. हे वर्ड्स तुम्ही वन बाय वन लिहा, तेव्हा तुम्हाला ते वर्ड्स तुमच्या डोक्यात फिट होणार आहे. अकॉर्डिंग टू द स्टेप्स ऑफ द कंपोनंट्स सोल्युशन कॅन बी मेनी टाइप्स. बघा, आतापर्यंत मी तुम्हाला इलेमेंट्सचे टाइप शिकवले, कंपाऊंडचे टाइप शिकवले, मिक्सचरचे टाइप शिकवले, त्याच्यानंतर मी तुम्हाला सोल्युशन शिकवलं. सोल्युशन नंतर सॉल्वंट आणि सोल्यूट हे त्याचे दोन मेन पार्ट आले. आता त्या सोल्युशन मध्ये पण त्यांनी टाईप आणले. क्लिअर होतंय सगळ्यांना? आणि ते टाईप कोणते आहेत तर तुम्हाला हे रेड मध्ये लिहून दिलेले आहेत की नाही, ते त्याचे टाईप आहेत. तर ते वन बाय वन तुम्ही लिहून काढायचे आहेत. काय आहे बघा. पहिलं, द सोल्युशन सच ॲज सी वॉटर. आता सी वॉटर सोल्युशन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कधी तोंडात गेलंय सी वॉटर? हा, ते कसं लागतंय? खारट लागतंय. म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये सॉल्ट आहे, म्हणून ते झालं तुमचं सोल्युशन. ब्लू विट्रॉल डिझॉल्व इन वॉटर, सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर, शुगर सिरप आर द टाइप्स ऑफ सॉलिड इन लिक्विड. समजलं सगळ्यांना? का तर तुमचं सॉल्ट आहे, शुगर आहे, ब्लू विट्रॉल आहे, हे काय आहेत तुमचे सगळे सॉलिड आहेत. आणि ते कशामध्ये मिक्स केलेत? आपण पाण्यामध्ये मिक्स केलेत. म्हणजेच पहिला टाईप तुमचा काय आहे? सॉलिड अँड लिक्विड. हा झाला सोल्युशनचा पहिला टाईप. लिहून ठेवा कुठेतरी, टाइप्स ऑफ सोल्युशन. फर्स्ट वन इज सॉलिड प्लस लिक्विड. आता सेकंड बघा, लिक्विड प्लस लिक्विड. सेकंड टाईप काय आहे? लिक्विड प्लस लिक्विड. दुसरं त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, विनेगर. विनेगर काय असतं? ऍसिड असतं. आणि आपण जेव्हा ते म्हणजे आपल्या चायनीज फूड मध्ये टाकतो ते आपलं नॉर्मल असतं, म्हणजे डायल्यूट असतं. थोडक्यात काय आहे? ते ऍसिटिक ऍसिड आहे. थोडक्यात ते डायल्यूट केलंय, ह्याचा अर्थ विनेगर मध्ये पाणी घातलंय. क्लिअर झालं सगळ्यांना? दुसरं दिलेलं आहे एक्झाम्पल, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट बघितलं तर त्याच्यातनं अशा वेपर्स बाहेर येत असतात. पण आपण जेव्हा प्रॅक्टिकलला वापरतो तेव्हा आपण काय करतोय? ते नॉर्मल वापरतोय. म्हणजेच ते डायल्यूट केलेलं असतं. म्हणजे काय करतोय आपण? लिक्विड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पाणी घालतोय, म्हणून लिक्विड प्लस लिक्विड. क्लिअर झालं सगळ्यांना? थर्ड टाईप आहे गॅस इन गॅस. आता गॅस इन गॅसचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल दिलंय तुम्हाला एअर. कारण एअर मध्ये तुम्हाला नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, अदर गॅसेस, असं बराच काय काय कॉम्बिनेशन मिळते. म्हणजे थोडक्यात काय आहे? सगळ्या गॅसचं मिळून एअर तयार झालेली आहे. त्याच्यानंतरचा फोर्थ वन काय आहे? सॉलिड इन सॉलिड. आता लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं बघा मिक्सचर, आणि मिक्सचर मध्ये मी तुम्हाला ब्रासचं एक्झाम्पल दिलं होतं, स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल दिलं होतं, आणि मला असं वाटतं दुसरा एक मेटलचं एक्झाम्पल दिलं होतं. म्हणजे थोडक्यात काय आहेत की दोन्ही मेटल्स आहेत, त्यांना लिक्विड मध्ये कन्व्हर्ट करतात आणि ते एकमेकांमध्ये मिक्स होतात, आणि नंतर थंड झाल्यावर पुन्हा ते मेटल मध्ये म्हणजे सॉलिड मध्ये कन्व्हर्ट होतात. समजतंय? म्हणजे थोडक्यात काय आहे की तुमचं जे ब्रान्स मेडल असतं त्याच्यावर दोन तुमचे अलॉय हे असतात, मेटल्स यूज केलेले असतात, आणि त्यांचं मिश्रण करून तो एक त्यांचा सॉलिड अलॉय तयार केलेला असतो. म्हणजेच ते एक्झाम्पल झालं तुमचं सॉलिड अँड सॉलिड. आता स्टेनलेस स्टील, घरामध्ये तुमच्या स्टेनलेस स्टीलची भांडी असतात बघा, त्याला कधी मॅग्नेट लावून बघितलं का तुम्ही? आता स्टेनलेस स्टील तुम्हाला ते चकाकताना दिसतं, पण त्याला जर मॅग्नेट लावला तर ते चिकटतं. याचा अर्थ काय आहे? त्याच्यामध्ये तुमचा झिंक आहे जो हे करतोय, त्याला अट्रॅक्ट करतोय. म्हणजे थोडक्यात काय आहे याच्यामध्ये शिकवायचं काय आहे मला, की दोन सॉलिड्स आहेत, दोन मेटल्स आहेत, आणि ते दोन मेटल्स काय करतात? एकमेकांचं कॉम्बिनेशन करून तिसरा एक पदार्थ बनवलेला असतो. आणि त्याच्यानंतरचं आहे गॅस इन लिक्विड. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती नसणार आहे, पण तुम्ही कोल्ड्रिंक पिता सगळेजण. तर कोल्ड्रिंकची जर नवीन बॉटल आणली दुकानातनं आणि तिला डायरेक्टली ओपन केली तर काय होतंय?
सगळं बाटलीच्या बाटली तुमची सांडून जाते, निम्म्यापेक्षा जास्त कोल्ड्रिंक तुमचं बाहेरच जाते. हे का होतं असं कधी विचार केलात का तुम्ही? ऍक्च्युली कोल्ड्रिंक म्हणजे तुमचं शुगर आणि कुठला तरी फ्लेवर आणि पाणी असं मिक्स केलेलं लिक्विड आहे. पण त्याच्यामध्ये प्रेशर टाकून CO2 गॅस भरलेला असतो आणि त्याच्यावर प्रेशर लावून त्याला सील केलेलं असतं, तोपर्यंत तो CO2 गॅस आतमध्ये त्याच्यामध्ये मिक्स झालेला असतो. पण जर का तुम्ही त्याचं कॅप ओपन केली तर तुम्ही प्रेशर रिलीज करता आणि प्रेशर रिलीज झाल्यानंतर एअरच आहे ती, शेवटी CO2 काय गॅस आहे, तो काय करतो पहिल्यांदा बाहेर येतो आणि तो इतका प्रेशरनी बाहेर येतो की तो त्याच्यासोबत ते सगळं मिक्स झालेलं लिक्विड घेऊन बाहेर येत असतो. क्लिअर झालं सगळ्यांना? हा, तर हे लक्षात ठेवा की लिक्विड इन गॅस इन लिक्विड म्हणजे तुमचं कोल्ड्रिंकचं एक्झाम्पल. आता सेकंड तुमचं अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की पावसाळ्यामध्ये क्लोरीन वॉटर आपण येतं बघा आपल्या नळातनं, बऱ्याच वेळेला पाण्याला क्लोरिनेशनचा तुम्हाला वास येत असतो बघा, पिताना वगैरे जाणवतं. आता क्लोरीन हा गॅस आहे खरा म्हणजे, तो पाण्यामध्ये मिक्स केला जातो का, तर तो एक पाणी शुद्ध करण्याचं काम करतो, समजतंय? त्यामुळे तो क्लोरीन गॅस ऍक्च्युली त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिक्स केला जातो आणि ती एक मोठी प्रोसेस असते प्युरिफिकेशनची आणि त्याच्यामुळे त्याचा वास तुम्हाला येत असतो. थोडक्यात काय आहे, जेव्हा तुमचं टॅप तुम्ही ओपन करता तेव्हा त्याच्यातनं तो क्लोरीन गॅस आहे तो काय होतो, बाहेर पडतो, रिलीज होतो मिक्स झालेला आणि ऑफकोर्स तुम्हाला तो स्मेल जाणवतो. आणि हे त्याचे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, क्लोरिनेटेड वॉटर आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. द कंपोजिशन ऑफ homogeneous mixture that is to stage solution is uniform throughout the bulk. If solvent is the transparent liquid, the solution is also transparent and it passes through the filter paper. आता ह्याच्यात तुम्हाला काय त्यांना एक सांगायचं आहे की जर तुम्ही फिल्टर पेपर यूज केलात तर तुम्हाला फिल्टर पेपरवर ते गाळलं तर मिळेल का? म्हणजे थोडक्यात सांगायचं, मी अगदीच तुम्हाला एक्झाम्पल देते बघा. आपला चहा बनतो तेव्हा आपण काय करतो, साखर आणि चहा पावडरचं कॉम्बिनेशन करतो. हा, तर आपली साखर तर पूर्ण डिझॉल्व्ह झालेली असते, पण चहा पावडर तुम्ही गाळताना तुमच्या ते फिल्टरमध्ये शिल्लक राहते बघा. हा, मग तसंच तुम्हाला हे सांगितलेलं आहे की जर तुम्ही प्रॅक्टिकल करत असाल आणि फिल्टर पेपर थ्रू जर तुम्हाला फिल्टर करताना जर फिल्टर पेपरला काही गोष्टी तुमच्या स्टिक झाल्या किंवा फिल्टर पेपरवर अडकल्या तर ते तुमचं जे मटेरियल आहे ते काय होतं, तुमचं ट्रान्सपरंट नसतं का, तर त्याच्यामध्ये सम पार्टिकल्स आर इन प्रेझेंट इन दिस सोल्युशन. समजते? आता आपला वेळ संपते, त्यामुळे आपण सस्पेन्शन आणि हे काय आहे पुढचं तो टॉपिक आपण नंतर बघूया. हा, आज आपण इथे थांबूया. काय डाऊट आहे? नाही. ऑल सोल्युशन्स इज होमोजिनियस नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना, मिल्क पण एक सोल्युशन आहे आणि त्याला तर आपण हेट्रोजिनियस म्हणणार आहोत. ब्लड पण तुमचं लिक्विड आहे, समजतंय? त्यामुळे इतकं झटपट कन्क्लुजन वर नाही यायचं. हा, आपण बराच डीप स्टडी करणार, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते समजणार. बल्क म्हणजे असा जाडसर जाडसर असा बल्की म्हणतो ना आपण, बल्की हे थोडक्यात असा असा नॉट लिक्विड नॉट सॉलिड. क्लिअर झालं? जो बल्की पोझिशन मध्ये असतो तो. मिल्क इज सोल्युशन. आता तुम्हाला शिकवलं ना मी, होमोजिनियस, हेट्रोजिनियस, हे तुमचे सगळे काय आहेत, सोल्युशन आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्हाला आता पुढे जाऊन डीप स्टडी करायचंय. नॉर्मली तुम्ही जे बघता ते तुमचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. सोल्युशन म्हणजे काय, जे मिक्स होतं ते सोल्युशन, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ते कोणत्या प्रकारात मिक्स होतं. आता तुम्हाला सांगते मी, एक एक्झाम्पल देते बघा. तुमचं जे माती असते ते पाण्यामध्ये टाकलं तर काय होणार आहे, ती मिक्स होणार आहे, म्हणजे ते सोल्युशन तयार होतं. पण ते सोल्युशन कोणतं आहे, हेट्रोजिनियस आहे की होमोजिनियस आहे, ट्रान्सपरंट आहे की ट्रान्सपरंट नाही, ते जाऊन आपल्याला बघायचंय. जे मिक्स होतं ते सगळं सोल्युशन, पण नुसतं नॉर्मल सोल्युशन आता एवढं तुम्हाला चालणार नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे आता, ते हेट्रोजिनियस आहे की होमोजिनियस आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. आजचा जो टॉपिक शिकवलाय तो सगळ्या वाचायचा आहे, त्याच्यातनं पॉइंट नोट डाऊन करायचे आहेत सगळ्यांनी आणि हे होमवर्क मी तुम्हाला सांगतेच. बाय 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 बाय. सगळ्यांनी अभ्यास करा.
बाय बाय.